सध्या आयफा अवॉर्ड 2024 ची सर्वत्र चर्चा सुरू आहे। 27 सप्टेंबर पासून ते 29 सप्टेंबर पर्यंत हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला असून या पुरस्कार सोहळ्यासाठी बॉलिवूडमधील अनेक सिनेतारका उपस्थित होते। अबुधाबीमधील या आयलँडवर हा आयफा पुरस्कार सोहळा पार पडला। या पुरस्कार सोहळ्यात कोणाला कोणते पुरस्कार मिळालेत याची यादी आता समोर सुद्धा आली आहे। यात जवान चित्रपटासाठी किंग खान म्हणजेच शाहरुख खानला सर्वोत्कृष्ट अभिनेता तर अभिनेत्री राणी मुखर्जीला मिसेस चटर्जी वर्सेस नॉर्वे यासाठी उत्कृष्ट सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळालाय। पाहुयात कोणाला कोणते पुरस्कार मिळाले। सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलाय ॲनिमल, सर्वोत्कृष्ट अभिनेता जवानसाठी शाहरुख खान, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री मिसेस चटर्जी वर्सेस नॉर्वे साठी राणी मुखर्जी, सर्वोत्कृष्ट सपोर्टिंग अभिनेता अनिल कपूर ॲनिमलसाठी, सर्वोत्कृष्ट सपोर्टिंग अभिनेत्री शबाना आझमी रॉकी और रानी की प्रेम कहानी, सर्वोत्कृष्ट खलनायक अभिनेता बॉबी देओल ॲनिमल चित्रपटासाठी। पाहिलं तर ॲनिमल मध्ये चांगलंच सर्वांनी यश संपादन केलेलं दिसतंय। 12th फेल या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट कथा म्हणून अवॉर्ड देण्यात आला आहे। अचिव्हमेंट ऑन कम्प्लिटिंग 25 इयर्स इन सिनेमा करण जोहरला हा पुरस्कार देण्यात आलाय। तर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून विधू विनोद चोपडा यांचं नाव जाहीर झालंय। अशा प्रकारे आयफा अवॉर्ड 2024 चा पुरस्कार सोहळा विजेत्यांना गौरवून साकार झाला। विशेष म्हणजे या सोहळ्याचं होस्टिंग हे किंग खान म्हणजे शाहरुख खाननेच केलं होतं आणि त्याला साथ दिली होती करण जोहर आणि विक्की कौशलने। तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की कळवा। याच प्रकारच्या अपडेट्ससाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राइब करा।